नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रुप सी 2024 मेन्सचा फॉर्म भरताना मुलांना नॉट इलिजिबल असा ऑप्शन होतो दोन पदांसाठी. पहिलं पद आहे क्लेरिकल क्लर्कचं, दुसरं पद आहे टॅक्स असिस्टंटचं. आपल्याला माहिती आहे की क्लर्कला तुम्हाला मराठी किंवा इंग्लिश 30 किंवा 40 टायपिंगचं सर्टिफिकेट लागतं आणि टॅक्स असिस्टंटला मराठी आणि इंग्लिश दोघंही 30 आणि 40चं सर्टिफिकेट लागतं. सो इथे प्रॉब्लेम येतोय ॲपियर विद्यार्थ्यांचा. ॲपियर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायला सुरुवात केली की त्यांना बाकीच्या पदांना इलिजिबल आहे, पण मात्र ह्या दोन पदांना नॉट इलिजिबल दाखवलं जात आहे. काय कारण आहेत, काय प्रॉब्लेम आहे, टेक्निकल इश्यू आहे का की प्रोफाईलचा काही इश्यू आहे, थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुमच्यासाठी ग्रुप बी आणि सी ची पूर्वपरीक्षेची एक बॅच आहे आणि ग्रुप बी आणि सी ची पूर्व प्लस मुख्यची एक बॅच. दोन्ही बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्ही आणि तुमच्या मित्रांना सुद्धा तुम्ही सजेस्ट करू शकता. तुमच्या मित्रांचे किंवा तुमच्या रिलेटिव्हचे, तुमच्या शालेय जीवनातले काही ग्रुप असेल तर त्यांना सुद्धा नक्की पाठवा, कारण ग्रुप बीची जाहिरात तर आली आहे, ग्रुपची जाहिरात अपकमिंग आहे सप्टेंबरमध्ये. सो नक्कीच त्यांना जॉईन करायला लावा. या बॅचमध्ये तुम्हाला, दोन्ही बॅचमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाची सेपरेट फॅकल्टी आहे, PDF स्वरूपात नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, टेस्ट या तुमच्या सब्जेक्ट वाईज आहे, फुल लेंथ टेस्ट सिरीज पण आहे, PYQ ॲनालिसिस केलेले व्हिडिओ सुद्धा तुम्हाला यामध्ये अवेलेबल असणार आहे. सो नक्की जॉईन करा. जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे ॲपची. ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. शंका असेल तर खाली नंबर दिला, कॉन्टॅक्ट नंबर, किंवा ह्या नंबरला कॉल करून माहिती घ्या. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, फॉर्म भरण्याची डेट वाढवण्यात आलेली आहे आणि डेट वाढवली तुम्हाला 25 ऑगस्टपर्यंत. का वाढवली तर विद्यार्थ्यांना टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र सादर करण्याबाबत काही अडचणी येत होत्या, त्यामुळे इथे काय केले, डेट वाढून मिळालेली आहे. पण आता मुख्य कारण काय किंवा मुख्य प्रॉब्लेम काय तो विद्यार्थी ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. बघा, मुख्य फॉर्म भरताना काय अडचण अपडेट करता येते. बघा, कोणत्याही MPSCच्या परीक्षेचा, मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना तुम्हाला अपडेट काय करता येतं. पहिले बघा, तुम्हाला अपडेट करता येतं, तुम्हाला ग्रॅज्युएशनचे मार्क अपडेट करता येतात, ग्रॅज्युएशन ज्याला आपण पदवी लेवलचे म्हणतो. दुसरं, ग्रॅज्युएशन किंवा त्या एक्झामला जी पात्रता आहे त्यानुसार. दुसरं काय, तुम्हाला अपडेट करावं लागतंय टायपिंग सर्टिफिकेट. आता ह्या मुख्यचा फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेटचे डिटेल्स तुम्हाला अपडेट करावे लागतात. तिसरं, तुम्हाला सेंटर तुम्हाला कोणतं घ्यायचं आहे ते अपडेट तुम्ही करू शकता. आणि चौथं, तुम्हाला फीज पेड करायची असते. ह्या 4 गोष्टी केल्यानंतर तुम्हाला मेन्सचा फॉर्म भरता येतो. आता विद्यार्थी जात आहे फॉर्म भरायला गेले की डायरेक्ट काय करता, ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन अप्लाय करायला जातात, गट क मुख्याला अप्लाय करतात. तिथे चेक इलिजिबिलिटी येत आहे, त्याच्यावरती क्लिक करतात आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यांना लगेच दिसतंय की इंडस्ट्रियल ऑफिसरला इलिजिबल आहे, त्यानंतर क्लर्कला नॉट इलिजिबल आहे, टॅक्स असिस्टंट नॉट इलिजिबल. अरे असं कसं काय होतंय. मग त्यांना परत फॉर्म भरून बघा, परत टेक्निकल इश्यू आहे, सर्व्हर हँग आहे वगैरे वगैरे. MPSCला फोन केला, फोन उचलत नाही आहे, मेल केला, मेलला रिप्लाय नाही आहे. ह्या सगळ्या अडचणी बघता मुलं झालेत काय म्हणजे आपण फ्रस्ट्रेशन, कसं फॉर्मच भरता येत नाही. मग यावरती MPSCनी मी MPSCला प्रश्न म्हणजे कॉल केले, MPSC उचलत नव्हती, रिप्लाय मेल केला, रिप्लाय नव्हता. पण नंतर एक कॉल उचलला आणि त्यातनं MPSCनी रिप्लाय काय दिला बघा. जे ॲपियर विद्यार्थी आहे, नॉट एलिजिबल कोणाला दाखवत आहे तर ॲपियर विद्यार्थ्यांना. बघा, ॲपियर विद्यार्थी ज्यांनी पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना ॲपियर म्हणून फॉर्म भरला. ॲपियर कुठे भरला, तुमचा पदवीला ॲपियर आहात तुम्ही आणि टायपिंग सर्टिफिकेटला तुम्ही ॲपियर म्हणून फॉर्म भरला होता, बरोबर का? हां, भरला होता, बरोबर आहे. मग आता तुम्ही ॲपियर म्हणूनच फॉर्म भरताय ना आत्ता मुख्यचा पण, असं कसं चालेल. त्यांनी नोटीस दिली होती तुम्हाला की मुख्य परीक्षेच्या वेळेस तुम्हाला ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीट असावं लागेल आणि टायपिंग सर्टिफिकेट तुमच्या हातात असावं लागेल, तर तुम्ही मुख्य परीक्षेतनं मुख्य परीक्षा फॉर्म भरू शकता. मग आता फॉर्म भरताना तुम्हाला ह्या 2 गोष्टी अपडेट कराव्या लागेल ना, तुम्ही अपडेटच करत नाहीये, साधी गोष्ट होती. सो इथे तुम्हाला ह्या 2 गोष्टी अपडेट करा. एकदा काय करा, तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर क्लिक केलं की तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन अप्लाय केलं की तुमच्या खालीच इलिजिबिलिटी येतं, एलिजिबिलिटीच्या खाली तुमचं प्रोफाईल येतं आणि त्या प्रोफाईलवर क्लिक केलं की तुम्हाला जाऊन हे करेक्शन करायचं आहे, हे अपडेट करायचं आहे. हे अपडेट करून
करून तुम्ही परत जा, चेक एलिजिबिलिटी चेक करा. आता ॲपियर मध्ये जाऊन तुम्हाला सर्टिफिकेशनचे मार्क्स भरायचे आहे, तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क पडले, किती मार्क होते, कधी पासआउट झाले, काय डेट आहे पासआउटची, ती डिटेल्स भरावं लागेल. सेम तुम्हाला हे टायपिंगचं सर्टिफिकेटची पण डिटेल्स भरावं लागेल. किती महिन्यांचा कोर्स होता, किती मार्क पडले, किती पैकी होते, ग्रेड होते, काय होतं ते डिटेल्स भरावं लागेल. ॲपियर म्हणून चालणार नाही, पास कराल, पास हे दोन्ही पास करून जर भराल आणि मग चेक एलिजिबिलिटी कराल तर तुम्ही एलिजिबल होऊन जाल. सिंपल आहे, साधं आहे, एवढं करायचं आहे, फॉर्म भरून टाकायचा आहे. सो आय थिंक सो तुम्हाला मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल तर मला कमेंटमध्ये पण कळवा. आणि ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असतील त्यांनी फॉर्म भरून टाका, कारण डेट पण वाढवली आहे. 25 पर्यंत तुम्हाला पुष्कळ वेळ आहे, म्हणजे अजूनही तुम्हाला वेळ आहे. फॉर्म भरून टाका आणि अजूनही काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि त्यांनाही जर अपेक्षित असेल तर ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिमच्या आणि प्रिलिम प्लस मुख्याचे बॅचेस नक्की सजेस्ट करा. काही अडचण आली तर ह्या नंबरला कॉल करा किंवा डायरेक्टली अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा. शंका कमेंटमध्ये नक्की टाका आणि पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.